नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर महापालिकेत अपेक्षेप्रमाणे जनसुराज्यानं आपलं खातं खोललेलं आहे। आमदार विनय कोरे यांचा हा पक्ष, खरं तर हा पक्ष अचानक महापालिकेच्या निवडणुकीत कसा उतरला असं एक प्रश्नचिन्ह सर्वांसमोर होतं। विशेषतः त्यांच्या विरोधकांकडून टार्गेट केलं जात होतं, काँग्रेसकडून टार्गेट केलं जात होतं की विनय कोरे यांची अचानक एंट्री का। खरं तर विनय कोरे हे यापूर्वी सुद्धा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते आणि त्यावेळी त्यांचे 2 महापौर सुद्धा झालेले होते। त्यानंतर मात्र मधल्या काळात त्यांनी ब्रेक घेतलेला होता। आत्ताच्या 2026च्या महापालिका निवडणुकीत मात्र विनय कोरे थेट उतरले आणि त्यांचा उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधून विजय झालेला आहे। अक्षय जरग हा तरुण विजयी झालेला आहे। या तरुणानं एक संदेश दिलेला आहे की जनसुराज्य पक्ष हा तरुणांचा पक्ष आहे आणि तरुण आघाडीवर राहतील। अक्षय जरग याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अर्चना कोराणे, तर शिंदे सेनेचे उमेदवार अजय इंगवले आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्वा राजे हे उमेदवार सुद्धा प्रभाग क्रमांक 10 मधून विजय झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षानं कोल्हापूर महापालिकेत खातं खोललेलं आहे। कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात आज जनसुराज्याचा सदस्य असणार आहे। हे विशेष आहे, हे महत्त्वाचं आहे आणि विनय कोरे यांनी टीकाकारांना या विजय उमेदवाराच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे असं मानलं तर वावगं ठरू नये। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।